तिकडे अमरावतीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाही। शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड अमरावतीमध्ये दाखल झाले। भाजपच्या कोर कमिटीसोबत बैठक सुरू आहे, तर शिवसेनेचे 20 ते 25 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। तर शिवसेनेने 20 ते 25 जागांचा प्रस्ताव दिला, त्या अनुषंगाने आता काय चर्चा होते आणि कशा पद्धतीचं जागा वाटपाचं सूत्र निश्चित होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या शिवसेनेच्या 7 जागा ऑलरेडी होत्या। जवळजवळ 3 ते 4 जागी आम्ही 2 नंबर लावतो। 3 ते 4 जागी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पुढे होतो आणि जवळजवळ 18 जागी आम्ही 2 नंबर लावतो भारतीय जनता पार्टीच्या लगोलग मागे मागे। आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा जर सारासार केला तर एक 20 ते 25 जागा आम्हाला सुटाव्या। वरचे नेते मंडळी आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही आता बैठक केलेली आहे। आम्ही सगळी मंडळी, आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत, इथे शिवराजजी आहे, बाकी आमचे नितीनजी आहे, त्या ठिकाणी अनेक लोक आहेत प्रमुख, त्यांच्या समेत आम्ही सगळ्यांनी मीटिंग केली आणि त्यांनी आम्हाला जी द्यायला पाहिजे ते आमच्याकडे देत आहेत। ते त्यांची नावं येतात, ते आमची नावं आहेत, असं म्हणून भाजप, शिवसेना आणि वायएसपी असं मिळून आम्ही करतो आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली। शिवसेनेच्या निवडणूक मुख्य समन्वय समितीची बैठक पार पडली। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे। या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली आहे। प्रशांत जगतापांच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। प्रशांत जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून प्रशांत जगतापांची ओळख आहे। मात्र राष्ट्रवादीमध्ये ते नाराज होते आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। तर हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा आता हाती घेतलाय। काँग्रेस पक्ष एक अथांग सागर आहे। ज्या पक्षाला 135 वर्षाची विचारधारा आहे, 135 वर्षाचा प्रवास आहे। खूप वादळ वारे आले, स्वातंत्र्याच्या पूर्वीचे, स्वातंत्र्याच्या नंतरचे, पण तरीसुद्धा हा पक्ष कधीही वादळ वाऱ्यामध्ये वाहून गेला नाही। खंबीरपणाने, ताठपणाने उभा राहिला। हिमालयासारखा, अगदी माउंट एव्हरेस्टसारखा या ठिकाणी कायम जागेवर घट्ट राहिला। त्या पक्षाचे मनापासून आभार। आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय। मी स्वतः त्यांच्याशी बोललो, कारण शेवटी एक सहकारी जो महाविकास आघाडीमध्ये काम करतोय, तर त्याच्याशी संवाद साधणं आणि विशेषतः त्याची विचारपूस करणं आणि एकंदरीत जे राजकीय घडामोडी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती झालेल्या आहेत, त्याचे दुष्परिणाम त्या महाविकास आघाडीमध्ये होऊ नये त्या दृष्टिकोनातून पण देखील त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न करत होतो। त्यांच्याशी संवाद साध असताना ते हेच बोललेत की पुरोगामी विचारांनी आपण ज्या पद्धतीने आघाडी म्हणून आपण एकत्रित झालो, तर माझा पहिला प्राधान्य काँग्रेस पक्ष आणि शिवसेना सारख्या पक्षालाच राहील। आज आपण काँग्रेसच्या प्रशांत महासागरात जो प्रवेश घेतला आहे आणि त्या अर्थानं हा आता आपला संघर्ष आणि आपली भूमिका जी आहे ही त्या अर्थाने पूर्ण ही आज झाली, हे वर्तुळ पूर्ण झालं आहे। आणि त्यांचा पक्ष प्रवेश हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता की ते कधी जाणार, कोणत्या पक्षात जाणार, जी चर्चेची जी मंथन आणि खलबतं सुरू होती, आज हे वादळ, प्रशांत जगतापांचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं, तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं। मी त्यांचंही या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।